पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शुद्ध पाणी द्या अन्यथा उपोषण। शिंदखेडा नगराध्यक्षांचा ठेकेदार आणि प्रशासनाला 14 ऑगस्टचा अल्टिमेटम। 23 कोटी खर्चून ही पाणी टंचाई कायम। फेज 2 योजनेतील गंभीर त्रुटींवर नगराध्यक्षांचा संताप। शिंदखेडा पाणीपुरवठा योजनेवर प्रश्नचिन्ह। गळती, निकृष्ट कामे आणि नागरिकांच्या तक्रारींनी प्रशासन अडचणीत। शिंदखेडा शहरातील 23 कोटी रुपयांच्या फेज 2 पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे नगराध्यक्षा कलावतीताई माळी यांनी नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्यानं संबंधित ठेकेदारांना तातडीनं दुरुस्तीचे आदेश देण्यात आले। योजनेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। सायली नगर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करताना टाकीला गळती होत असल्याचं निदर्शनास आले। या गळतीमुळे दररोज अंदाजे 1.5 ते 2 लाख लिटर फिल्टर केलेलं पाणी वाया जात असल्याची बाब समोर आली आहे। याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा कलावतीताई माळी यांनी पाणीपुरवठा अधिकारी विपुल साळुंखे यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीनं गळती दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर गायत्री नगर परिसरात फेज 2 पाईपलाईनच्या कामाची पाहणी करण्यात आली। यावेळी स्थानिक नागरिकांनी पाईपलाईन जोडणीबाबत अनेक तक्रारी मांडल्या। काही ठिकाणी पाईप कमी खोलीवर टाकल्यामुळे पाण्याच्या दाबानं जॉईंट निघून जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून काही ठिकाणी दूषित पाणीही येत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे। आंबेडकर नगर परिसरातही महिलांनी पाणी टंचाईच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारला। यावेळी नगरपंचायत प्रशासनानं येत्या 4 दिवसात समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन दिले। दरम्यान 23 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचं काम करणाऱ्या कंपनीनं कामाच्या देखरेखीसाठी अभियंता नियुक्त केलेले नसल्याचा गंभीर आरोप नगरसेवक दीपक माळी यांनी केला। त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। पाहणी दरम्यान नगराध्यक्षा कलावतीताई माळी यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की पाणीपुरवठा योजनेच्या फेज 1 व फेज 2 ची कामं समाधानकारक पद्धतीनं पूर्ण झाली नाहीत आणि नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा मिळाला नाही, तर त्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांसह 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत। या पाहणीनंतर संबंधित ठेकेदार आणि प्रशासन प्रत्यक्षात त्रुटी दूर करून कामाची गुणवत्ता सुधारते का, तसेच नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर कोणती ठोस पावलं उचलली जातात का, याकडे संपूर्ण शिंदखेडा शहराचं लक्ष लागलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। असं करतस किती नाव विचारा तुमले किती दिवसासाठी पाणी सोडणार? नवा 2 दिवस सोडणार, मागेनंतर बंद करून देणार। मग पाणी नाही शेतात घरी घ्या ना, त्यानंतर नळ होणार ते प्रेशर मध्ये थोडंसं या जॉईंट मध्ये निघणं पाणी आणि एकदम निघ्या। पोलीस काही करत जॉईंट जोडा नाही भाऊ, काही नाही। आम्ही आधी फेज 2 आणि फेज 1 काम समाधानकारक झालेलं नाही आणि सगळी पाहणी केली, परंतु समाधानकारक झालेलं नाही। 14 ऑगस्टपर्यंत जर व्यवस्थित कामं झाले नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आणि मुख्य अधिकाऱ्यांनी कोणतं त्यांचं लीड देऊ नये असं सांगणार। ओके, शिंदखेड्यामध्ये आता पाणीपुरवठा योजनेच्या फेज 2 त्या कामाची सुरुवात आहे, काही दिवसांपासून झालेली आहे। काही नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्याच्यानुसार प्रत्यक्ष नगराध्यक्ष, नगरसेवक हे पाणीसाठी आज गेलेले होते। आपण काल सीओ साहेबांना तसं अधिकृत पत्र दिलं होतं। ठेकेदार यांनी स्वतः किंवा त्यांचे जे प्रतिनिधी अभियंता काम करणारे यांना पाठवायला पाहिजे होतं। जे आलेले आहेत ते तंत्रज्ञ नाही, ते त्यांनी स्वतः कमी केलेलं आहे। PMC जे आहेत त्यांना ओळखपत्र पण दाखवता आलं, त्यांना या गोष्टीची इथली ABCD पण माहिती नाही आहे असं तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं, हे त्यांना माहिती नाही। अशा पार्श्वभूमीवर 23 कोटीच्या योजनेचं काम सुरू आहे। जे पहिल्या फेजमध्ये पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे, ती 6 लाख लिटरची पाण्याची टाकी आहे। तिथल्या कर्मचाऱ्यांनी काही सांगितलं की 24 तासामध्ये तिथून 1 ते 1.5 लाख लिटर पाण्याच्या टाकी लिकेज आहे म्हणून वाहून जातं। याचा अर्थ त्या आपल्या शहराचं शुद्ध केलेलं पाणी वाया जाते।
अनेक ठिकाणी अशा गोष्टी आता निदर्शनास आलेल्या आहेत की पाईपलाईन ही 3 फुटावर पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा खोल पाहिजे. काही ठिकाणी फक्त 1 फुटावर खोल आहे, हे पत्रकारांनी पण पाहिलेलं आहे. काही ठिकाणी 2 फूट 3 फुटावर खोल आहे. तर हा जो समतोल आहे, हा समतोल नेमका कोणत्या अभियंत्याने साधलेला आहे या पद्धतीने, ही कामं कशी झालेली आहेत. आम्हाला अपेक्षित असं आहे की ठेकेदार स्वतः येऊन आणि नकाशा आणून, नकाशामध्ये ज्या गोष्टी आहेत ते त्यांना जे इथं आलेले आहेत त्या इंजिनियर नाही, त्यांना सांगता येत नाही की वॉल आहे का 4 इंची का 6 इंची असं. या गोष्टी त्या फेज 1चे ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावर ढकलतात. वास्तविक फेज 1चं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने पुढे करावं म्हणून फेज 2 माननीय पालकमंत्र्यांनी या ठिकाणी मंजूर केलेले आहे. वरून जर शासनाचा एवढा चांगला निधी येतोय आणि आपल्याला जर पाणी पुरवठा योजनेमध्ये, आता आंबेडकर नगरमध्ये आपण गेलो होतो, 5 वर्ष झाले ती पाईपलाईन काढून झालेली आहे, फक्त जोडली गेलेली नाही म्हणून त्यांना पाणी मिळत नाही. नव्या योजनेतून जाऊ दे, जुन्या योजनेतून पण त्यांना पाणी मिळत नाही. अशी जर पार्श्वभूमी राहिली तर इथे अभियंता आहेत नगरपंचायतीचे, त्यांना पण आम्ही सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना जे बिलं आलेले असतील, त्यांची बिलांची मागणी असेल, जोपर्यंत हे काम जे झालेलं आहे ते समाधानकारक अभियंत्यांचा अधिकृत, आम्ही आमचं स्वतःचा नाही सांगत, स्वतः अभियंता यांना समाधानकारक वाटत नाही तसा अहवाल त्यांनी नगराध्यक्षांना द्यावा. तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नये. आपण जर पूर्ण शहरामध्ये फिरलो तर फेज 1 मध्ये इतक्या तक्रारी आहेत लोकांच्या, त्या फेज 1 म्हणून मी म्हणतोय की आपण ज्या मार्फत केलेलं आहे आम्ही, तर इतके वर्ष झाले तरी ती योजना पूर्ण नाही आणि या योजनेचं फायनल झालेलं नाही असं कोण म्हणतं, मुख्य अधिकारी म्हणतात. परंतु मी त्यांना ते मागितलं फायनल सर्टिफिकेट द्या. फायनल झालेलं आहे ना तुमची योजना, तर ते फायनल सर्टिफिकेट मला आजपर्यंत दिलेलं नाही. हस्तांतरण नाही, हस्तांतरणाचे विषय नाही. आणि लोकार्पण जे आहे काही आवश्यकता होती, परत त्याच्यात सौर ऊर्जा आहे अशा संबंधित ते, आणि परत कर्मचाऱ्यांचे जे काही निवास आहे ते असं कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहे. त्याच्यात त्यांनी 23 किलोमीटर पाईपलाईन घेतलेली आहे, सोलर आहे. आणि जे ठेकेदार आहेत त्यांचा जो नकाशा आहे शहराचा पाईपलाईनचा, त्याच्यानुसार काम करायला पाहिजे. तुम्ही पत्रकार तुमच्या गलीमध्ये इथं काम करू नका असं जर सांगितलं तर ते काम बंद करून टाकतात. हे जे होत आहे त्याच्यामुळे काय होतंय, त्या गल्लीमध्ये कमी दाबाने पाणी जाते. इथले जे कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, ते सांगतात की ते 6 वॉल आहेत तर एकच वॉल तुम्ही इथे करू शकता, म्हणजे तिथलं पाणी लगेच बंद होऊन दुसरीकडे आपल्याला देता येईल, म्हणजे त्या भागाला पूर्ण बंद करता येईल. ते 6 वॉल बंद करता करता आपल्याला 1 लाख लिटर पाणी चाललं जातं, जे तिथे आवश्यक नाही आहे तसं. कारण ह्या गोष्टीला 8-9 महिने होऊन गेले. 2च ठिकाणी गावात वॉल बसवायचे, अजून तर 2-3 वॉल झाले, 2 ठिकाणी वॉल बसवायचे. या कर्मचाऱ्यांनी ते केलेले नाही. मुख्य पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासाठी अभियंता सिंदखेड्यात येत नाही, त्यांचा कोणीतरी एक कर्मचारी येतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमचा दुसरा पाईप खाली आहे म्हणून आम्ही वरती मेन पाईप टाकून दिला. गांधी चौकामध्ये 1 फूट खाली मेन पाईप आहे, त्यांचं कारण असं आहे की खाली दुसरा पाईप आहे. पूर्ण गावात ही समस्या आहे. म्हणजे तिथून बैलगाडी गेली, भरलेलं ट्रॅक्टर गेलं, वाळूचं ट्रॅक्टर गेलं, खळी गेली तरी त्या पाईपलाईनचा चुराव होणार. आणि वैयक्तिक नळ जोडणी नगराध्यक्षांचा आमचा आरोप आहे की ही जसं टेंडरमध्ये आहे त्या पद्धतीने केलेली नाही, जुनी गावठी पद्धत वापरूनच केलेलं आहे. नगराध्यक्षांचा आरोप आहे ही कामं समाधानकारक झाली नाही. तर आम्ही 14 ऑगस्टला नगराध्यक्ष या ठिकाणी आम्हाला 14 ऑगस्ट. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि